नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाहीत का? कारण महा TET असो किंवा CTET असो, सध्या याबद्दलचे व्हिडिओ कोणाला पाहण्यात इंटरेस्ट नाही का? कारण की सध्या हवा चालू आहे शिक्षक भरतीची. पण मित्रांनो, शिक्षक भरतीची हवा चालू असताना यामध्ये खूप पवित्र पोर्टल आपण सरकारने चालू केलेली आहे. पण ह्यामध्ये खूप सारे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. काय गैरसमज आहेत, काय अफवा आहेत, या सगळ्या गोष्टी कोणी सांगत नाही आहेत का? कारण की यामधून त्यांना काही मिळणार नाही आहे. मी हे प्रयत्न करत आहे. बघा, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे, बनवणार नव्हतो. माझ्या खूप मित्रांचा फोन मला आला, खूप दिवसापासून व्हिडिओ नाहीत का बनवत नाही. तर कारण असं आहे की व्हिडिओ बनवून उद्देश फक्त पैसा कमवणे नाही, तर उद्देश असा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा की यामध्ये खूप लोकांची पिळवणूक होत आहे, खूप लोकांना भ्रम आहेत, गैरसमज आहेत. तर ते दूर करण्यासाठी फक्त एक प्रयत्न करत आहे. बाकी काही अपेक्षा नाही. लाईक करा, शेअर करा असं काही म्हणणार नाही, तुमची इच्छा. पण माझ्या मित्राचा फोन आला, त्यासाठी मी बनवत आहे की लोकांना खूप गोष्टी माहीत नाही. आणि बनवण्याचं कारण हे आहे की 13 तारीख आलेली आहे. बनवणार नव्हतो, एकच दिवस राहिला, बनवून काही उपयोग पण नाही. पण जेवढ्या लोकांनी बघितलं तेवढंच चांगलं. तर मित्रांनो, काय काय गैरसमज चालू आहेत सध्या ते व्यवस्थित स्पष्टपणे समजून घ्या. हे काही आहेत, आपण एकेकाने सुरुवात करूया. व्हिडिओ जास्त मोठा राहणार नाही. जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप सारी मदत तुम्हाला यामधून मिळणार आहे. तर प्रिफरन्समधील गैरसमज सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो, प्रिफरन्स देताना विद्यार्थी जागा माझ्यासाठी नाही ही गोष्ट खूप विचार करत आहे. जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना तुमची माहिती तुम्ही भरली ती जर व्यवस्थित भरली असेल तर 100% जर तुम्हाला ते प्रिफरन्स आलं असेल तर ती जागा तुमचीच आहे मित्रांनो. माझं सब्जेक्ट नाही, माझं हे नाही, माझं ते नाही. ते जे जागा तुम्हाला आलेले आहेत ते तुमच्यासाठीच आलेले आहेत, जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना योग्य माहिती दिली असेल तर. सेल्फ सर्टिफाय करताना जर तुम्ही योग्य माहिती दिली आणि ते जर प्रिफरन्स तुम्हाला आलं तर ते 100% तुमच्यासाठी ती जागा आलेली आहे. यामध्ये गैरसमज होता कामा नाही. दुसरं, मला चुकीचे प्रिफरन्सेस आले. जर तुम्ही व्यवस्थित माहिती भरली असेल तर चुकीचे प्रिफरन्स येणार नाही, कारण पोर्टल व्यवस्थित आहे. जे प्रिफरन्स तुम्हाला आले ते तुमच्यासाठीच आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज सध्या हे चालू आहे, एकमेकाला बोलणं, एकमेकाला चिडवणं. म्हणजे कोणी करत असेल माहीत नाही मला, पण जे प्रकरण बघण्यात येत आहे समजा, त्याला जास्त आणि मला कमी प्रिफरन्सेस. हे नंतर बघू आपण. त्याला जास्त आणि मला कमी प्रिफरन्सेस. माझं शिक्षण सारखं आहे, BSc MSc काही पण असो, BA MA DED BEd सगळं सारखं आहे, TET CTET सगळं सारखं आहे. तरी पण त्याला जास्त आणि मला कमी प्रिफरन्सेस का आलेत, हे गैरसमज खूप लोकांमध्ये आहे. तर मित्रांनो, तिथं काही वेगळं त्याच्याकडे असेल, ज्यामध्ये बहुतेक कास्टचा फरक असू शकतो. अशा गोष्टी काही असतात जिथे आपण विचार करतो की त्याला 129 आले आणि मला 125 आले, चार जागा मला आल्या नाहीत, मला कमी जागा आल्यात, मग मी लागणार नाही का? हा गैरसमज पण मनातून काढून टाका. कारण सध्या निगेटिव्ह होण्यासारखं काही नाही, कारण की तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार, तुमच्या पात्रतेनुसार त्या जागा आलेल्या आहेत. दुसरं, तुमच्या कास्टनुसार, पात्रतेनुसार तुम्ही जिथे इलिजिबल आहेत त्या जागा तुम्हाला आलेल्या आहेत. आता हे सर्वात मोठं गैरसमज, जास्त प्रिफरन्स म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस आहेत का? तर मित्रांनो, आजचाच एक प्रकार आहे. 2 व्यक्ती होते, एकमेकाला म्हणत होते की मला जास्त प्रिफरन्स आले, म्हणून ते हसत होता की मला खूप जास्त प्रिफरन्स आले तर माझे खूप सारे जास्त चान्सेस आहेत. पण मित्रांनो, जेव्हा मार्क विचारले का त्याला, त्याचे मार्क कमी होते. ज्याच्यावरून अंदाज असा येत होता की ज्या समोरच्या माणसाचे मार्क, ज्याला प्रिफरन्स कमी आलेत पण त्याचे मार्क जास्त आहेत, तर त्या माणसाचे चान्सेस दिसत होते सिलेक्शन होण्याची या व्यक्तीपेक्षा. तर असं काही नाही की जास्त प्रिफरन्स येणे म्हणजे सिलेक्शन होईल, तसं गैरसमज काढा. तुमचं सिलेक्शन तुमचे मार्क ठरवणार आहेत, तर या गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नाही. दुसरं, एक संस्था की अनेक, एक जागा की अनेक, खूप महत्त्वाचा विषय आहे. खूप लोकांना यामध्ये संभ्रम आहे मित्रांनो की एकाच संस्थेचे जर 3 जागा आली असतील तर तिथे 3 प्रिफरन्स आहेत. जसं की समजा एखादी संस्था आहे, त्याने मॅथ सायन्स आणि मॅथ सायन्स अशा 3 जागासाठी जर प्रिफरन्स दिले असतील तर ते लोक तिथं विचार करत आहे की मग मी जर हे तिन्ही प्रिफरन्स लॉक केले तर माझे 3 प्रिफरन्स एकाच संस्थेवर लॉस होत आहेत. तर एक सांगा मला, 10 प्रिफरन्स एका संस्थेचे असले तरी काय फरक पडणार आहे? आपल्याला किती लॉक करायचे? 50 संस्था द्यायचे नाहीत आपल्याला 50 प्रिफरन्स द्यायचे आहे. मग एका संस्थेने पण 3 प्रिफरन्स गेले आपले, तरी आपल्याकडे 47 प्रिफरन्स राहणार आहे. मित्रांनो, 50 संस्थेला प्रिफरन्स देणे म्हणजे सिलेक्शन नाही, असे नाही. आपल्याला 50 प्रिफरन्स द्यायचे आहे, मग ते 50 संस्थेला द्या, या एकाच संस्थेच्या 50 जागेला द्या. बरोबर? आपलं सिलेक्शन आपले मार्क ठरवणार आहेत आणि ते जागा आपल्यासाठी आहे का ती ठरवणार आहे. तर मित्रांनो, असं गैरसमज मनातून काढा की इथं मॅथची जागा आहे, सायन्सची जागा आहे आणि मॅथ्स सायन्सची जागा आहे, जर मी एक प्रिफरन्स दिले तर मी 3 जागेसाठी इलिजिबल आहे. तसं नाही. तुम्हाला 3 जागेसाठी जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला 3 ठिकाणी प्रिफरन्स द्यायचे आहे. तर आता तुमच्या मते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तिथे 3 प्रिफरन्स द्यायचे आहेत का, हे महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर 50 संस्था द्यावा लागेल तरच सिलेक्शन पक्के. मित्रांनो, तसं काही नाही. एका संस्थेमधले 3 प्रिफरन्स बी असले तरी तुम्ही जर दिले आणि तुमचा स्कोअर योग्य, तिथे तुम्ही मेरिटमध्ये बसताल तर तुमचं सिलेक्शन पक्क होणार आहे. असं काही विचार करू नका की एका संस्थेचे 3 प्रिफरन्स आले
म्हणून मी ते तीन देणार नाही, त्या 3 पैकी एकच देणार. जर ती संस्था तुमच्यासाठी सोयीस्कर असेल, तुमच्या जवळची असेल आणि तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला वाटत असेल की मी जर इथे 3 प्रिफरन्स दिले तर माझं 3 प्रिफरन्समध्ये नुकसान नाही होणार, 3 पैकी मला एक भेटू शकते, तर तिथे 100% तुम्ही 3 प्रिफरन्स लॉक करा मित्रांनो. अनेक जागा दिल्या तर होते, यामध्ये आपली नुकसान शक्यता. बघा मित्रांनो, तेच विचार करतो आपण की जास्त जागेवर जर आपण प्रिफरन्स लॉक दिले तर आपले सिलेक्शन होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये आपले नुकसान होण्याची पण शक्यता आहे. कसं, समजा मॅथ सायन्स आणि मॅथ सायन्सच्या जागा असतील, मी फक्त मॅथला जर प्रिफरन्स दिलं मित्रांनो तर सायन्स किंवा मॅथ सायन्स ह्या 2 जागा मला मिळणार नाही. म्हणून असं विचार करू नका, अनेक जागा दिल्या तर आपलं सिलेक्शन होते, यामध्ये आपले नुकसान आहे मित्रांनो. प्रिफरन्स महत्त्वाचे आहे, संस्था नाही. 50 प्रिफरन्स महत्त्वाचे आहेत, 50 संस्था नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रिफरन्स कसे द्यावे, कुठे पहिले कुठे नंतर. तर मित्रांनो, खूप लोकांचं मी ऐकत आहे हे गोष्ट, दूर जर प्रिफरन्स दिले आपण तर आपले चान्सेस जास्त आहे, कारण दूर कोणी जात नाही. हे गैरसमज डोक्यातून बिलकुल काढा. का? कारण की उदाहरण सांगतो तुम्हाला, समजा विदर्भ आहे आणि कोकण आहे. तर मित्रांनो, विदर्भवाल्या लोकांना काय वाटेल की कोकणमध्ये कोणी नोकरी करायला जाणार नाही. का? कारण की दूर आहे. पण एक गैरसमज असा आहे की विदर्भातल्याच विद्यार्थ्यांनी थोडी पेपर दिलेला आहे, कोकणमधल्या पण विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे, कोकणवाल्या विद्यार्थ्यांनी पण पेपर दिलेला आहे. तर कोकणवाल्यांनी जर असा विचार केला की कोकणवाल्यांनीच पेपर दिले, आपण दूर जाऊ तर विदर्भामध्ये प्रिफरन्स देऊ जिथे कोणी देणार नाही, आपण कोकणचे लोक विदर्भामध्ये जाऊन प्रिफरन्स देऊ, असा जर विचार दोन्हीकडल्या लोकांनी केला मित्रांनो, तर इकडले तिकडं आणि तिकडले इकडे येतील. समजलं का? तर कोणी कुठे जात ते महत्त्वाचा प्रश्न नाही. जॉब कुठेही करणं आहे, आपण सगळे महाराष्ट्राची सेवा करणार आहोत, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत, त्यामध्ये काही आपले हे दुय्यम नाहीत. तर मित्रांनो, महत्त्वाचं हे आहे की जर आपण विचार केला की दूर जर दिले तर जास्त चान्सेस आहे, कारण दूर कोणी देत नाही. तर आपल्यासाठी जसे ते दूर आहेत त्यांच्यासाठी पण आपण दूर राहणार आहोत. तर असा विचार जर त्यांनी केला आणि आपण केलं, सगळं इकडल्या तिकडं होईल. बरोबर? आपल्याला प्रिफरन्स तिथे द्यायचं आहे जिथं आपलं गुण बसेल, जिथं आपल्याला वाटते की नाही या जागेसाठी मी पात्र आहे, या जागेसाठी मला 100% चान्सेस आहे. तर मित्रांनो, दूर असो या जवळ असो, आपल्याला प्रिफरन्स तिथे द्यायचा आहे, कारण आपली नोकरी, आपलं सिलेक्शन महत्त्वाचं आहे, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी. का? आपण उत्तम शिक्षक निवडेल आणि आपण तिथे जाऊन आपल्याला अध्यापनाचं कार्य करायचं आहे मित्रांनो. मग हे गैरसमज नक्की डोक्यातून काढा की दूर जर दिलं तर प्रिफरन्स होईल, म्हणून 50चे 50 प्रिफरन्स मी दूर देतो. नाही, हे चुकीचं आहे, असं कोणीही करू नका. प्रिफरन्स तिथेच द्या जिथे तुम्हाला जाणं आहे, जिथे तुम्हाला वाटते की इथे माझे चान्सेस आहे. दूर प्रिफरन्स दिल्यामुळे माझं सिलेक्शन होईल, हे चुकीचं आहे, हे काढून टाका मित्रांनो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याला वाटते ते बघा, तसं काही हे नाही. भरतीमधील फसवणूक बघा, ही गोष्ट बघण्यात आलेली आहे. बॅचेस प्रिफरन्स कशी द्यायची. तर मित्रांनो, 1,70,000 लोक आहेत या भरतीमध्ये, 1,70,000 लोक. बरोबर? तर 1,70,000 लोकांसाठी जागा आलेल्या आहेत 30,000. तर मित्रांनो, समजा मी एक बॅच घेतली की प्रिफरन्स कसे द्यायचे, तर मी तुम्हाला कोणत्या बेसवर सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकते. हे मला कसं, म्हणजे नेमकं माझ्याकडे काय एखादी मॅजिक पॉवर आलेली आहे की तुमचं भविष्य बघून मी सांगू शकतो की तुम्ही तिथे जाऊन तुम्ही सिलेक्शन होऊ शकता, म्हणून तुम्ही 50 प्रिफरन्सपैकी तिथे तुम्ही प्रिफरन्स द्या. मी कोणाजवळ आक्षेप नाही घेत आहे, ज्याला जे करायचं आहे ते करत आहेत. मी फक्त एक तुमच्यासाठी की आपण सध्या आपल्याला नोकरीची गरज आहे आणि आपल्याकडे सध्या पैसे नसतात, एक म्हणायचं म्हणजे. तर मित्रांनो, अशा गोष्टीवर पैसे टाकून दुसऱ्यांना मोठं करणे म्हणजे सोपं नाही. बघत आहे मी 3-3, 4-4, 5-5, 6-6 हजाराच्या बॅचेस आहेत आणि त्या बॅचेसमध्ये हजारो लोक जॉईन झालेले आहेत. जवळपास करोडोमध्ये ते दुसरे लोक कमाई करत आहेत. त्याचा कमाईचा विषय आपल्याला बोलायचा नाही. आपण फक्त एक प्रामाणिकपणे सांगत आहे की ह्या गोष्टी तुमच्या, जे तुम्ही मला बघत आहेत त्यांच्याकडून नाही व्हावे, कारण की कुठे प्रिफरन्स द्यायचे आहे एवढा अभ्यास जर आपल्याला समजत नसेल, एवढं स्वतःसाठी जर आपण झटत नसेल, तर आपलं शिक्षक होऊन उपयोग काय, हे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो मित्रांनो. बघा, ज्याला व्यवस्थित वाटत असेल तर सांगा मला. जर आपल्याला कुठे लागायचं आहे हे प्रिफरन्स देणं आपल्याला समजत नसेल, भरपूर लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत यूट्यूबवर, प्रिफरन्स कसे द्यायचे, काय द्यायचे, ते तुम्ही तिथे बघा. तुम्हाला कुठं नोकरी पाहिजे तुम्ही ठरवा. दुसरे तुम्हाला कसं सांगू शकते की 1,70,000 मधून तुला 30,000 जागा आली आणि ती जागा तुला मी देऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला 2,000, 3,000, 5,000 दे. तर हे कसं शक्य आहे मला तुम्ही सांगा. जर तुम्हाला हे गणित समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर नाही समजलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि बॅचेसच्या नादी तुम्ही लागले असाल तर ते तुमचं वैयक्तिक आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण मला वाटते शक्यता हे टाळा तुम्ही मित्रांनो. आता बघा, दुसरी डेली व्हिडिओज अपलोड करून व्ह्यूज मिळवणे. खूप दिवसापासून आपले व्हिडिओज नाही. जर मी विचार केला असता शिक्षक भरतीवर व्हिडिओ बनवा, 4-5 मोठ्या लोकांचे व्हिडिओ ऐकायचे, त्यावर काहीतरी बनवायचं आणि अपलोड करायचं, तर मित्रांनो नाही म्हणलं तरी आरामाने व्ह्यूज मिळतात. आणि तुम्हाला माहीत आहे, व्ह्यूज मिळाले म्हणजे काही ना काही पैसे मिळतात. पण तुम्ही बघा, मागच्या खूप दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाहीत. तर आपला उद्देश पैसे कमवणे नाही, ते दुय्यम आहे. पण पहिले माणुसकी जपणे आहे मित्रांनो. की खोटी माहिती असो, काही असो, पकडला व्हिडिओ टाकला, यामध्ये कसं मित्रांनो, डेली व्हिडिओज अपलोड करून व्ह्यूज जे मिळवतात त्यामध्ये त्यांना व्ह्यूज मिळतात आणि त्यांना हजारो करोडो व्ह्यूज मिळावे, हे माझी अपेक्षा आहे.
पण त्यामध्ये जे तुमचं टाइमपास चाललं मित्रांनो, एका व्हिडिओवर 15 ते 20 मिनिट असे तुम्ही प्रत्येक लोकांचे व्हिडिओ बघतात, जवळपास 3 ते 4 घंटे आपण यामध्ये घातलेले आहेत. हे एक पिळवणूक आपली झालेली आहे असं समजत नाही. आपण ते बघत राहतो कारण की कधी भरती होईल, कधी नोकरी मिळेल हे आपण आपल्या डोक्यामध्ये राहते, त्यासाठी आपण हे बघतो, त्यामध्ये काही हरकत नाही. पण हे असं झालेले प्रकरण आहेत. अफवांना हवा देऊन व्ह्यूज मिळवणे आणि अभियोग्यताधारकांचे वेळेचे नुकसान, हे मी आता तुम्हाला सांगितलं कोणत्याही विषयावर व्हिडिओ बनवायचा टाकायचा आणि आपण ते बघतो. इथे कोणालाच बंधन नाही, तुम्ही यूट्यूबला काही टाकू शकता, काही करू शकता, इथे कोणाला काही बंधन नाही, आपण ते बघणार नाही. पण आपण एक सुशिक्षित शिक्षक होणार आहोत, तर मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. ती बाकी वैयक्तिक आपापली मत आहेत. त्यानंतर हे बघा, हे खूप महत्त्वाचा विषय आहे. खूप लोकांना काय भ्रम झालेला आहे की संस्था व संस्थापकांचे रोल आहेत, म्हणजे संस्थेवर एखादी XYZ संस्था आहे आणि XYZ संस्थेचा मी मालक आहे, तर लोकांना काय वाटते की मी त्या XYZ संस्थेवर मी जे वरून पवित्र पोर्टलमधून जे लिस्ट यायलेत, एकाच 3 जे लोक चाललेत ते मी ओढून घेऊ शकतो माझ्या संस्थेवर, आणि कोण माझ्या संस्थेवर येणार हे मी डिसाईड करू शकतो. म्हणजे एक संस्थापक हे डिसाईड करू शकते का? तुम्हीच मला सांगा की माझ्या संस्थेवर कोण येईल. मित्रांनो, सरळ पोर्टल दिलेली आहे, तिथे लिस्ट सगळ्याला माहीत झालेलं आहे, सगळ्यासमोर डिस्प्ले झालेला आहे, सगळ्यांना माहीत आहे कोणाला किती गुण आहे, कसं काय. तर आता तुम्हीच मला सांगा, एखादा 40 गुणावाला विद्यार्थी जर XYZ संस्थेवर जर एखादा संस्थापक ओढून आणत असेल, तर 41 वाला जर त्याला एखादी संस्था भेटली नसेल सेम क्वालिफिकेशन सेम इलिजिबिलिटीनुसार, तर हे इथे आक्षेप घेणार नाही का? तर मित्रांनो, हा जो गैरसमज खूप लोकांच्या डोक्यामध्ये आलेला आहे, याला बोलून त्याला बोलून या संस्थापकाला बोलून ओळखीचं आहे, हे आहे ते आहे, तर मित्रांनो असं काही होणार नाही, कारण की पोर्टल तसा नाही आहे. इथे गोंधळ होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून कोणाच्या बैकाव्यात जाऊ नका की तू मला एवढे पैसे दे, मी तुला माझ्या संस्थेवर आणतो आणि तुझं सिलेक्शन करतो. मित्रांनो, हे सगळ्यात मोठी चूक आहे, सगळ्यात मोठं गैरसमज आहे. अजून मित्रांनो वेळ गेलेली नाही, तुम्ही प्रिफरन्स व्यवस्थित लॉक करा. जे तुम्ही चुका केलेल्या आहेत ते तुम्ही दुरुस्त करा असे मला वाटते. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर बघा, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं करा. काय असं हे नाही मी पैसे कमवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवलेलाच नाही. माझ्या मित्राने मला काल सांगितलं की खूप लोकांना, ते शिक्षक भरतीमध्ये आहे, खूप लोकांना गैरसमज झालेले आहेत आणि हे गैरसमज होणे साहजिक आहे, कारण की आपण भिवून असतो, आपल्याला नोकरीची गरज असते. तर याच्या बळी तुम्ही जाऊ नये हे मला वाटते. बाकी ज्याची त्याची मर्जी असते, विशेष नाही. या गोष्टीकडे एक लक्ष द्या मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये आपला वेळ, पैसा सगळं जाते आणि मानसिक त्रास पण होतो. तर व्यवस्थित प्रिफरन्स द्या. सर्वांचं चांगल्या प्रकारे चांगले शिक्षक बनाव, चांगले सिलेक्शन हो अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. थँक्यू सो मच.